पाय लागेल खाली पाय लागेल नाही वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद 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 वल्लभ दिगंबरा 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 राजेश्वरी आई साहेब श्री अम्बा माता की जय श्री अम्बा माता की जय श्री अम्बा माता की जय ओम कल्पवृक्षाय विद्महे मरुधाय धीमहि तन्नो यज्ञाय प्रचोदयात् ओम कल्पवृक्षोत्तराय नमः धूपम् आग्रपयामि ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात् ओम प्राणाय स्वाहा ओम अपनाय स्वाहा ओम व्यानाय स्वाहा ओम उदनाय स्वाहा ओम समनाय स्वाहा ओम ब्राह्मणे अमृतत्वाय स्वाहा श्री महालक्ष्मी सहित श्रीपाद श्री वल्लभ नृसिंह सरस्वती गुरुदेव गणपति ओंकार अहोटमाता कोटि सूर्य समप्रभाकरा ओम आरती श्री गणपति ओंकार बिंदु रूपे अजरामय निर्गुण निराकारा योग माया अर्धमाता विचरी भवता स्वामी समर्था स्वरूप दिगंबर अजानुभाव भव्य कायनाथा दिव्य कायनाथा हृदय निरांजनी शुद्ध प्रेम गुति भावांचावाती भजनानंदे प्रकाश देऊनी उदरा ज्योती आरती ओवाळू श्री सद्गुरु स्वामी समर्था स्वरूप दिगंबर स्वामी समर्था स्वरूप दिगंबर अजानुभाव भव्य कायनाथा दिव्य कायनाथा आरती ओवाळू श्री गुरु श्री ब्रह्मा विष्णु महेशाची करते आत्मदान जगती हरसी पार उतरविसी पार देऊनी आत्मज्ञान प्रणती किती तव स्मरणे जगी तरती आरती ओवाळू श्री गुरुसी आरती ओवाळू श्री गुरुसी ब्रह्मलांचन शंखपद्म करी जान वैजयंती पीत वसन गदा शोभे सुदर्शन ओ सनातना विभुरा निर्गुण सर्वेश्वरा ओंकार अपार परात्पर गुरु आम्हा तुझा आसरा मूलाधार जगत निवासी राजाधिराज योगीराज श्री स्वामी समर्थ महाराज की जय अनंत कोटि ब्रह्मांड नायक भक्तवत्सल भक्ताभिमानी श्रीपाद श्री वल्लभ विजय दत्त गुरुदेव दत्त समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त ओम श्री गायत्री माता की जय ओम श्री गुरु महाराज की जय
द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलमचलं सर्वती साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरु तं नमामि। ॐ रक्तांग रक्तवर्ण पद्मनेत्र सुहासवदनं कंठाटोपी च माला दण्डकमण्डलूधर कट्याकर रक्षक त्रैगुण्यरहित त्रैलोक्यपालक विश्वनायक भक्तवत्सल कलियुगे लोकपाला सर्वेशा अनंत ब्रह्मांडाधीशा वेदवन्द्या जगद्गुरु सुवनादिपङ्कजं व्यालयच्च सूत्रबिन्दुशेखरं कृपाकरं नारदादियोगिवृन्दवन्दितं दिगम्बरं काशिकापुरारिनाथकालभैरवं भजे भानुकोटिभास्वरं भवाब्दितारकम्। महाराज की जय। श्री गुरुदेव दत्त। श्री त्र्यंबकेश्वर महाराज की जय। गंगा गोदावरी माता की जय। सद्गुरु परम पूज्य मोरे दादा की जय। श्री स्वामी समर्थ गुरुमावली की जय। भारत माता की जय। धन्यवाद। हा सप्ताह आपल्या सर्वांचा आहे, सर्व माता भगिनीने मिळून केलेला आहे असं समजून आपल्या घरातलं कार्य आहे। जसे दिवाळी येते, दिवाळीचा सण येतो, तसंच आपल्याला हा दिवाळीचा सण साजरा करायचा आहे आणि महाराज आपल्या पाठीशी आहे। तसंच आपले परब्रह्मा श्री स्वामी समर्थ महाराज, परमपूज्य ब्रह्मभक्त पेटले महाराज, परमपूज्य ब्रह्मभक्त मोरे दादा, परमपूज्य गुरुमावली यांना त्रिवार वंदन। आदरणीय चंद्रकांत दादा, आदरणीय नितीन भाऊ, आदरणीय आबासाहेब यांना त्रिवार वंदन। स्वामी भक्त सेवेकरी वेटावा कोळीवाडा आणि या वेटावा कोळीवाड्यामध्ये राधा कृष्ण मंदिर जे आहे, या मंदिरामध्ये अनेक वर्ष या विटावा केंद्राची, स्वामी समर्थ विटावा केंद्राची स्थापना होऊन हे कार्य रुजू होत असताना म्हणजे इथूनच आम्ही खऱ्या अर्थाने अनुभवाची शिजोरी घेऊन पुढे पुढे आज ज्या आदरणीय चंद्रकांत दादा यांनी ज्या आपल्याकडे प्रशासकीय म्हणून जबाबदाऱ्या दिलेत, त्या परमपूज्य गुरुमाऊलींच्या आशीर्वादाने आज संपूर्ण नवी मुंबईतील व्यवस्थापनाची जबाबदारी देत असताना विटावा काही नवी मुंबईला लांब नाही, म्हणजे ठाणे महानगरपालिका आणि नवी मुंबई महानगरपालिकेला मधला दुवा हा विटावा आहे आणि खऱ्या अर्थाने कार्याची वीट जी बांधली गेली आहे ती या विटावा केंद्राने। कारण आजतागायत जेवढ्या सेवा झाल्या किंवा जे मेळावे झाले असतील त्यामध्ये विटावा केंद्र 1 नंबरला राहिलेले आहे। असताना आज हा पुण्यतिथी सप्ताह संपन्न होत असताना पहिल्याच दिवशी मार्गदर्शनाला या असा आग्रह ठाकूर साहेबांनी धरला आणि ठीक आहे, पहिल्या दिवशी कसं असतं, सगळं वातावरण अलबेल असतं, म्हणजे दिवस पहिला अजून 6 दिवस आपल्याला गाठायचे आहेत, पण या पहिल्या दिवसाची सुरुवात झाल्यानंतर पुढचे 6 दिवस कसे जातील हे कोणालाही कळणार नाही। कारण आनंद वाटला ऐकून ठाकूर साहेब आपण डिक्लेअर केलं की गुरुचरित्राला 451 सेवेकरी बसलेले आहेत। खूप मोठी ऊर्जा ह्या संपूर्ण विटावा परिसराला आणि जे सेवेकरी याच्यामध्ये सहभागी आहेत त्यांना एका गुरुचरित्राचं पुण्य नाही तर संपूर्ण हे 450 गुरुचरित्र त्यांच्या तुम्ही प्रत्येकाने डायरीत नोंद करून घ्या। खूप मोठी पुण्याई आपण ही घेऊन चाललेली आहे। महाराज येणार म्हणजे येणार, इतकी जबरदस्त अशी ऊर्जा या मंडपात स्थिरवलेली आहे। आज हा मार्ग हे सगळे समजवण्याच्या पेक्षा आपण सेवेकरी स्वामी महाराजांच्या आहोत हे पहिला स्वतःला भाग्यवान समजा।
कारण स्वामींचे तर आपण सेवेकरी आहोतच, पण ज्यावेळी भाविक म्हणून आपली जेव्हा एंट्री झाली आरतीला, तेव्हा आपल्याला बरेच प्रश्न पडले की बाबा इथे आल्यानंतर जे अक्कलकोटला पाहिलं ते काही दिसत नाही, इथे आरती बोललेली समजत नाही, आरतीला टाळ्या का वाजवत नाही, नमस्कार करताना मुजरा का करावा, ह्या बेसिक गोष्टी आहेत. त्या गोष्टीतच इतकं मर्म लपलेलं आहे की पुढे हा मार्ग किती सोनेरी आहे हे आपल्याला अनुभवत नाही येतं. हा मार्गाचं उगम स्थान, कारण पहिला दिवस आहे, मार्गाची माहिती सांगणं आणि हा दिंडोरीकडे मार्ग काय आहे याची उकल करणं खूप गरजेचं आहे. कुठे प्रकट झाले तर एक लक्षात घ्या, जेव्हा स्वामींची आरती म्हटली जाते, जय जय श्री स्वामी समर्था, त्याच्यामध्ये पहिलं कडवं आहे, चेली खेडे ग्रामीण तू अवतरलासी, जगद उद्धारासाठी राया तू फिरसी. म्हणजे महाराज कुठे अवतरले? पहिला चेली खेडे ग्रामात. ते कुठे आहे? पंजाब येथे. पंजाब येथे धरणीत बंगून 8 वर्षाची बालक मूर्ती जी झाली ती पुढे जगद उद्धारासाठी राया तू फिरसी. महाराज एका ठिकाणी राहिलेले नाही, तर पूर्ण जगाची भ्रमंती करून महाराज नुसते भारतात नव्हे तर चीन, जपान, मलेशिया पुढे सगळे देश फिरून पुन्हा भारतामध्ये येत असताना पूर्ण काश्मीर ते कन्याकुमारी म्हणजे हरिद्वाराच्या टोकापासून ते पुढे कन्याकुमारी पर्यंत भ्रमंती करत असताना महाराजांनी जिथे जिथे जातील तिथे महाराजांनी शिष्यांची निर्मिती केली आणि हे कार्य करण्यास सांगितलेले आहे. महाराजांनी हे सगळे भ्रमंती करत असताना हजारो शिष्य तयार केले. त्याच्यामध्ये आपण नेहमी उल्लेख करतो टाक महाराज, गोंदवलेकर महाराज आणि पुढे पंढरपूर, मोहोळ, सोलापूर करत जेव्हा अक्कलकोटला आले तेव्हा अक्कलकोट मध्ये बसून तिथे 22 वर्ष, तब्बल 22 वर्ष